वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. 71वा श्लोक आहे. भगवंताने आधी सांगितले काही श्लोकामध्ये की हा सगळा गीतेचा सगळा जो अभ्यास आहे हा कोणी शिकवला तर अभ्यास केला तर वगैरे वगैरे. आता ते पुढे आणखी एक पावली पुढे टाकतायत. श्रद्धावान अनसूयश्च शृणुयाद्यपि यो नरः सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा. तर ते म्हणतात जो कोणी श्रद्धेने युक्त आहे आणि अनसूया दोषदृष्टीने रहित आहे त्यांनी शृणुयाद येतील हे नुसतं ऐकलं सगळं. हा जो कृष्ण अर्जुन संवाद आहे हा सगळा नुसता ऐकला तो सुद्धा पापापासून मुक्त होईल आणि पुण्यकर्म करणाऱ्यांच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. त्याचाही उद्धार होईल. या ठिकाणी त्यांनी फक्त ऐकण्यावर दिलं बरं का. आधी तर शिकवणं साधना करणं वगैरे सांगितलं होतं, अभ्यास करणं. आता म्हणतात नुसतं ऐकलं तरी कल्याण होईल. इतकं ते प्रभावी आहे, परिणामकारक आहे. पण श्रद्धा पाहिजे. आणि बरोबर आहे, भगवंतांनी सांगितलं, भगवंतावर श्रद्धा नसेल तर मग ते त्यांनी जे काय सांगितलं त्यावर कोण विश्वास ठेवणार. त्या श्रद्धा असणे फार महत्वाचं आहेच. सगळीकडे आहे तसं इथे पण आहे श्रद्धा. आणि दोषदृष्टी नको. यात चुकीचं काय ते बघा. दोषदृष्टीने लोक काय प्रत्येक ठिकाणी काय चुकीचं बघत असतात आणि त्यांच्या दृष्टीने चुकीचं दिसतं सगळं. मग अशा दृष्टिकोनात नाही गीतेचा अभ्यास केला तर त्याला काही कळणारच नाही. श्रद्धा नसेल तरी काय उपयोग नाही, दोषदृष्टी असेल तरी काय उपयोग नाही. पण हे दोन्ही जर नसेल तर मात्र मग त्याला इतका होईल की तो पुण्यकर्म करणाऱ्यांच्या लोकांमध्ये जाईल, त्याचे सगळे पापमुक्त होईल. इतका परिणाम भगवंतांनी सांगितलेला आहे. आणि आजकाल याच्यावर संशोधन पण चाललंय बरं का. नुसतं भगवद्गीता नाही, संस्कृतवर चाललंय. हे संस्कृत नुसतं त्याची जी कंपन आहेत त्यातनं मेंदूतला जो फ्रंटल लोब म्हणतात त्याचे जास्ती ऍक्टिव्ह होतं, म्हणजे मेंदू जास्ती कार्यक्षम होतो ते संस्कृत सगळं ऐकल्यामुळे वाचल्यामुळे. असं संशोधन पण चाललंय. अर्थात भगवंताने 5,500 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. इतकं हे गीताशास्त्राचं महत्व आहे. आता एवढं सगळं सांगितलं, अर्जुनाने अजून तर काय उत्तर दिलेलं नाही. खरं म्हणजे काही श्लोकापूर्वी भगवंत म्हणले होते की यथेच्छसी तथा कुरु. मी एवढं सांगितलंय, सगळं गुह्य ज्ञान दिले, तुला तर पाहिजे तसं तू कर. तरी अर्जुनाने उत्तर दिलं नाही. पण दरम्यान भगवंतांनी सांगितलं इतरांना देखील याचा उपयोग होईल असं सगळं सांगितलं जरा आणखी. पण आता ते म्हणतायत, हा भगवंतांच्या तोंडचा शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेतला, 72वा आहे. कच्चित एतत् श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा कच्चित अज्ञान ज्ञान संमोह प्रनष्टस्ते धनंजय. तेव्हा हे पार्था, तू गीताशास्त्रात एकाग्र चित्ताने ऐकलं का? म्हणजे ऐकलं आहेच त्याने, पण पुन्हा म्हणजे ऐकलं ना तू एकाग्र चित्ताने सगळं. आणि मग त्यामुळे तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसं झालं की नाही अजून? काय मोह होता? नातेवाईकांचा मोह. त्यांना कसं मारायचं म्हणून मी युद्ध करणार नाही हे अर्जुनाने पहिल्या अध्यायात सांगून टाकलं. तर तो जो मोह होता तो मोह तुझा नष्ट झाला का नाही असं भगवंत विचारतायत. आणि एवढं झाल्यावर मात्र मग अर्जुन जागा झाला चांगला आणि तो त्याला उत्तर देतोय. ते आपण उद्या बघू. आज इथेच थांबूया. हरिओम. कालच्या श्लोकात आपण पाहिलं होतं की भगवंताने अर्जुनाला सांगितलंय की तू सगळं ऐकलंय सगळं आता. मग हे धनंजय, तुझा मोह नाहीसा झाला का? नातेवाईकांचा जो मोह होता का, असा प्रश्न विचारल्यामुळे अर्जुन उत्तर देतोय आता. कारण आतापर्यंत असा प्रश्न काय विचारला नाही भगवंताने. प्रत्येक वेळा युद्ध कर म्हणून सांगितलं की तुझं कर्तव्य आहे, तुला करायच पाहिजे वगैरे 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 सगळं. पण बघा, प्रत्येक वेळा तुझा मोह नाहीसा झाला का असं नाही विचारलेलं. त्यामुळे अर्जुनाने त्याला उत्तर दिलेलंच नाही अजून. अर्जुन नुसताच ऐकतोय आणि चर्चा करतोय काय काय प्रश्न विचारून. पण आता त्यांनी स्पष्ट विचारलंय आता भगवंताने की काय सगळं गुह्य ज्ञान सगळं मी तुला दिलेलं आहे, तेव्हा आता तुझा सगळा मोह नष्ट झाला का? आता हो किंवा नाही बोलावं लागेल ना त्याला. मग दरम्यान तो नाहीसा झाला होता एवढं सगळं तत्वज्ञान ऐकल्यामुळे. आणि म्हणून अर्जुन सांगतोय आता 73व्या श्लोकात, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादात मयांचित स्थितोसी गत संदेह करिष्ये वचनम तव. तो आणि नष्टो मोहा,
ह्याचा मोह होता मला, नातेवाईक त्यांना कसं मारायचं, मग ते आजोबा आहेत आणि मग ते गुरु आहेत आणि हा सगळा हा मोह माझा नष्ट झालेला आहे. स्मृतिर्लब्ध्वा म्हणजे स्मृती पण जागृत झाली आहे. कसली स्मृती? आता मी योद्धा आहे, युद्ध करण्याकरता रणांगणावर आलेलो आहे, त्यामुळे युद्ध केलं पाहिजे, ही स्मृती. ही स्मृती जागृत लाभली मला आता, म्हणजे आठवली आता लक्षात. स्मृती पण जागृत झालेली आहे. कशामुळे? तत्प्रसादान. हे अच्युता, तुझ्या प्रसादामुळे, मी तुम्हाला हे जे काय दिलंय सगळं हा प्रसाद आहे. त्यामुळे तत्वज्ञान दिलेलं हा मला प्रसाद, ह्या प्रसादामुळे माझा मोह नष्ट झालाय, स्मृती जागृत झालेली आहे. स्थितोसी गत संदेह, तर त्यामुळे माझ्या मनात जी शंका होती, संदेह म्हणजे शंका, म्हणला ना मी युद्ध करू का नको करू हे मला सांग, ही त्यांच्या मनामध्ये ही शंका होती. गत संदेह, हा सगळा संदेह पण नाहीसा झालेला आहे. आणि त्यामुळे आता मी करिष्ये वचनम तव, तू काय सांगितलं त्याप्रमाणे मी करायला तयार आहे. म्हणजे बघा, मी युद्ध करतो असं पण नाही अर्जुन म्हणला बरं का. त्यांनी थोडस एका दृष्टीने हा विचार करून उत्तर दिलंय की तुम्ही म्हणता तसं मी करतो. म्हणजे कसं, याचं कारण काय, म्हणजे तुम्ही जबाबदार आहे मी काय करतो त्याला. त्याचं नुसतं मी युद्ध करतो म्हटलं असं तर मीच जबाबदार झालो असतो ना त्याला. म्हणून तुम्ही युद्ध करण्याचं म्हणत नाही, करिष्ये वचनम तव, तुमचं काय म्हणणं आहे त्याप्रमाणे मी करतो. त्यामुळे मग तुम्ही जबाबदार आहे मी काय करणार याला, तुम्ही बघून घ्या काय करायचं ते, माझा काय संबंध नाही, अशा अर्थाने त्यांनी सांगितले. तुम्ही म्हणता ते मी करायला तयार आहे. आणि मग ह्या वाक्याने, कारण ह्या वाक्याकरता तर सगळं काढलं होतं ना घोडं. पहिल्या अध्यायापासून मी युद्ध करणार नाही इथपासून भगवद्गीतेची सुरुवात झाली होती. आणि आता मी तुम्ही सांगतो त्यामुळे करायला तयार आहे, असा अर्जुन तयार झाला. म्हणजे युद्धाला तयार झाला, युद्ध तयार झाला, युद्ध सुरू झालं, शेवटी जिंकलं युद्ध. तो पुढचा भाग आहे सगळा. पण अर्जुन तयार नव्हता आणि तो तयार झाला, हा जो एवढाच कथा भाग आहे भगवद्गीतेमध्ये. पण तिथेच मग कृष्णार्जुनाचा हा जो संवाद होता युद्ध क्षेत्रावरती सुरुवातीला झालेला, हा थांबला तिथे. आणि म्हणून मग आता संजय धृतराष्ट्राला सांगतोय सगळं, ते सांगतोय पहिल्यापासून, म्हणून या ठिकाणी खास सांगतोय तो. म्हणून पुढे असं म्हणलंय, संजय उवाच, 74वा श्लोक आहे. इत्यहम वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादम इमम श्रवशम अद्भुतम रोमहर्षणम. म्हणजे संजय धृतराष्ट्राला सांगतोय अशा प्रकारे मी श्री वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांच्यामधला संवाद अद्भुत आणि रहस्यमय. अद्भुत म्हणजे कधी न घडलेला, आणि रहस्यमय म्हणजे चटकन कोणाला कळणार नाही असा. तेव्हा असा संवाद मी ऐकला आणि साहजिकच मी तुला सांगितला. पण या श्लोकामध्ये मी ऐकला एवढंच संजय सांगतोय. पुढे आणखीन तर त्या संवादाबद्दल सांगतोय, धृतराष्ट्राला ऐकवतोय. गुरु आता अर्जुनाने तर कबूल केलंय, करिष्ये वचनम तव म्हणून. आणि हे झाल्यानंतर मग संजय जो ह्या धृतराष्ट्राकडे बोलून त्याला सांगतोय, हे मागच्या श्लोकात आपण पाहिलं होतं की हा जो अद्भुत आणि रहस्यमय रोमांचकारक संवाद आहे हा मी स्वतः ऐकलेला आहे. आणि त्याच्यानंतर तो पुढे सांगतो आणखी, आता पुढच्या श्लोक आहे 75वा. व्यास प्रसादात श्रुत्वान एतद गुह्यमहम परम योगम योगेश्वरात कृष्णात साक्षात कथयतः स्वयं. भगवान श्रीकृष्णाने साक्षात स्वतः सांगितलंय असं म्हणतात. हा सगळा मी ऐकलाय, पण कसा त्याला पण त्यांनी व्यासांना पण तो श्रेय देते, कारण त्याला जी द्विव्य दृष्टी दिली होती ती व्यासांनी दिली होती. म्हणून तो म्हणतो येते की श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मला मिळाली. आणि त्यामुळे हा परम गोपनीय असा संवाद श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना मी स्वतः ऐकलेला आहे, प्रत्यक्ष ऐकलाय. हे किती आनंदाने तो सांगतोय बघा. त्याला आनंद वाटतोय, कारण तो सगळा संवाद चालला होता कुरुक्षेत्रावरती. तसं ऐकणं शक्य नव्हतं, पण व्यासांनी कृपा केली म्हणून दिव्यदृष्टी मिळाली म्हणून मी ऐकलाय असं तो आनंदाने सांगतोय. पुढे आणखीन सांगते पुढच्या श्लोकात तो, राजन संस्मृत्य संवादम इमम अद्भुतम केशवार्जुनयोः पुण्यम ऋष्यामी च मुहुर्मुहुः. तो सांगते की हे महाराज,
आणि धृतराष्ट्र राजे होते, हा त्यांचा मंत्री होता ना. त्यामुळे तो महाराज भगवान श्रीकृष्णाचा अर्जुनाला सांगितलेला रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद श्रीकृष्णाचा आणि अर्जुनाचा हा मी पुन्हा पुन्हा आठवतोय. आणि पुन्हा पुन्हा आठवून मी वारंवार आनंदित होतोय. इतका आनंद त्याला झाला की आपल्याला हे सगळं ऐकायला मिळालं, प्रत्यक्ष साक्षात भगवान श्रीकृष्णाने सांगितलेलं त्यांच्या तोंडून ऐकायला मिळालं. म्हणून तो आनंद पुन्हा 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 व्यक्त करतोय. आणि तो सगळं त्या धृतराष्ट्राला सांगतोय. धृतराष्ट्र शांत आहे, पण नुसतं ऐकतं. त्याला किती आनंद वाटला का असं काय कुठे नाही येत. कारण शेवटी पुढच्या श्लोकांमध्ये सगळ्याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे. श्रीकृष्णार्जुन संवाद तर संपलेलाच आहे. आता संजय धृतराष्ट्राला वर्णन करून सांगताय. तो सांगतोच आहे की सगळा संवाद आनंदमय संवाद. मी आता आनंद ऐकून आणि आठवून पुन्हा पुन्हा आनंदित होतोय. आणि मुख्यतः व्यासांनी दिव्य दृष्टी दिल्यामुळे हे सगळं शक्य झालं. व्यासांबद्दलही तो कृतज्ञता व्यक्त करतोय. आणि तो पुन्हा आणखीन म्हणतोय आता, तच्च संस्मृत्य रूपमत्यद्भुतम हरे विस्मयो मे महान राजन दृश्यामीच पुन्हा पुन्हा. तो म्हणतो, हे राजन, पुन्हा तर धृतराष्ट्र राजाच आहे ना, हा मंत्री आहे. हे राजन, श्रीहरीचं ते अत्यंत अलौकिक असं रूप, म्हणजे ते आठवतंय त्याला विश्वरूप दर्शन सुद्धा. कारण ते पण संजयने पाहिलं होतं प्रत्यक्ष डोळ्याने. तो म्हणतो की ते अत्यंत अलौकिक असं रूपही पुन्हा पुन्हा आठवून मला खूप आश्चर्य वाटतंय. कारण त्याला भगवंतांनी सांगितलं हे कोणालाच शक्य नाही रूप पाहणं. अर्जुन त्याचा खूप चांगला भक्त असल्यामुळे अर्जुनाला त्यांनी दाखवलं असं भगवंतांनी सांगितलं. आणि ते नेमकं संजयाने पण पाहिलेलं आहे. म्हणून संजय म्हणतो की मला खूपच आश्चर्य वाटतंय आणि मी वारंवार हर्ष पुलकित होत आहे. तो आनंद किती सांगून किती नको असं त्याला झालेलं आहे. ते सगळं ऐकलं, हा संवाद हे महत्वाचा. भगवंताचं वचन सगळं ऐकलेलं आहे आणि प्रत्यक्ष रूप पण पाहिलेलं आहे. दोन्ही गोष्टींचा तो आधी आवर्जून उल्लेख करतोय. आणि शेवटी मग आपलं मत सांगताय. आता त्याचं मत सांगितलं असं काय. कारण आता अर्जुन युद्धाला तयार झालाय, म्हणजे लगेच युद्ध सुरू होणार. त्यामुळे त्याच्याबद्दल तो लगेच त्याचा युद्धाच्या अंदाज सांगतोय. तो म्हणतोय की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम. तर धृतराष्ट्राला सांगते बरं का. आता धृतराष्ट्र म्हणजे कौरवांच्या बाजूचा आहे. आणि तो म्हणतो की ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे, तर सगळा योगच सांगितला ना, त्यामुळे ते योगेश्वर हे लक्षात आलंच आहे. म्हणून ज्या ठिकाणी योगेश्वर भगवान श्रीकृष्ण आहे आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा धनुर्धारी अर्जुन आहे, तोही सर्वश्रेष्ठ योद्धा होता. तर मग तिथे म्हणलं की त्यांनी काय काय होईल ते श्री, विजय, विभूती आणि अचल अशी नीती आहे. कारण हे दोघं आहे म्हटल्यानंतर धर्म नीती सगळं तिथेच आहे. म्हणून म्हणतो की तिथे श्री आहे म्हणजे ऐश्वर्य आहे सगळं. विजय आहे म्हणजे त्या युद्धाचा विजय पण त्याच्याकडेच आहे. आणि विभूतीचं भगवंतांनी वर्णन केलेलं ते सगळं. आणि अचल अशी नीती आहे, म्हणजे कृष्णाची नीती अचल नीती आहे, म्हणजे न बदलणारी. अचल म्हणजे न बदलणारी आहे. कृष्णाने अनेक गोष्टी सांगितल्या पण त्या सगळ्या न बदलणाऱ्या आहेत, अपरिवर्तनीय आहेत. असं सगळं तिथं आहे. म्हणजे याच्यामध्ये तो विजय पण तिथे म्हणून सांगून टाकला त्यांनी. आणि साहजिकच धृतराष्ट्राला तो धक्का बसला असणारच. अर्थात नीट विचार केला धृतराष्ट्राला आधी कळलं असणारच यात आपला पक्ष हा अन्यायाचा आहे, अधर्माचा आहे, त्यामुळे शेवटी आपल्याला पराभव स्वीकारावा लागणार आहे याची कल्पना त्याला होती. म्हणून तर तो प्रत्यक्ष युद्ध क्षेत्रावर गेला नाही दिव्य दृष्टी घेऊन. नाही तर दिव्य दृष्टी धरून त्याला द्यायला तयार होते, पण तो नाही म्हणला होता तो. तेव्हा अशा रीतीनं आपलाही सगळा पूर्ण अभ्यास झालेला आहे. आणि आज लक्षात घ्या, आज एकादशी आहे. आणि नेमका हा भगवद्गीता हे एकादशीच्या दिवशी सांगितली गेली. अर्थात ती मार्गशीर्ष शुद्ध एकादशी होती. सकाळी मार्गशीर्ष शुद्ध एकादशी दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळेला भगवद्गीता सांगितली. त्यात 2 तासात संपली, त्यावेळेस संपलेली होती भगवद्गीता. एकादशी दिवशी संपली. आपली पण भगवद्गीतेचा अभ्यास सगळा एका दिवशी संपलेला आहे. एक चांगला योगायोग आला होता.
आणि यात पुन्हा थोडंसं मला जरा मागचा संदर्भ देऊ इच्छितो. मागच्या श्लोकात भगवंत म्हणलेत, श्रद्धावान अनसूयश्च शृणुयादिपि यो नरः सोपी मुक्त शुभान लोकान प्राप्नुयात पुण्यकर्मणा. की जो श्रद्धायुक्त होऊन दोषदृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचं श्रवण करेल, की जे आपण सगळ्यांनी केलेलं आहे. आणि श्रद्धा तर होती, त्याशिवाय आपण आलेलेच नाही. ते सगळे वर्षापेक्षा जास्ती कालावधी गेलेला आहे. रोज आपण नियमितपणे सगळेजण या ठिकाणी येत आहे. श्रद्धा आहे म्हणून तर येत आहे. त्या श्रद्धायुक्त अंतःकरणाने आपण ऐकलेलं आहे. दोषदृष्टी नव्हतीच, त्याचा काय प्रश्नच नाही. भगवंताने सांगितल्याबद्दल एकदा श्रद्धा आहे म्हटल्यानंतर दोष असायचं काही कारणच नाही. म्हणजे भगवंताने सांगितलेल्या पद्धतीने आपण सगळ्यांनी या गीताशास्त्राचं श्रवण केलेलं आहे. त्यामुळे साहजिकच पापातून मुक्त होऊन पुण्यकर्म करणाऱ्या लोकांच्या मध्ये तुमची गणना होईल, असं भगवंत म्हणतात. तुमचाही उद्धार होऊ शकेल. त्या निश्चितपणे काहीतरी फायदा आपल्याला होईल. आपण किती श्रद्धा ठेवली, किती पद्धतीने समजलं, हा पुढचा भाग झाला. परिणाम तर काही चांगला नक्की होणार आहे. याशिवाय भगवंताने आणखी एका श्लोकात सांगितलेलं आहे बघा, की जो हा आमचा जो धर्मरूप संवाद आहे दोघांचा, कृष्णांचा आणि अर्जुनाचा, त्या गीताशास्त्राचं अध्ययन करेल, त्याच्याकडून मी ज्ञानयज्ञानी पूजित होईल, असं माझं मत आहे. म्हणजे आपण जे केलंय, हा अर्थ समजून घेतलाय, अध्ययन केलंय काही प्रमाणात, जे काय असेल ते अल्प प्रमाणात का होईना, पण आपण ते अध्ययन केलंय. त्यामुळे आपण या अध्ययनाच्या रूपाने भगवान श्रीकृष्णांची पूजाच केली आहे, असं प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेलं आहे बघा. तेव्हा असं एका दृष्टीने खूप चांगला आपली सगळी योजना झालेली आहे, ती पूर्णपणे झालेली आहे. अर्थातच भगवंताच्या कृपेमुळे झाली. सुरुवात केली तेव्हा नक्की पुढे काय मलाही नक्की अंदाज नव्हता, पण भगवंताचीच कृपा असल्यामुळे ते बरोबर सगळं व्यवस्थित होत गेलं आणि नेमका एकादशी दिवशी सगळं संपलेलं आहे. त्या निश्चितपणे आपल्या सगळ्यांनाही धन्यवाद आणि भगवंताचे आशीर्वाद आपल्या सगळ्यांवर राहोत, अशी शुभेच्छा. हरि ओम.